भाजपचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये पार पडतं. भव्य अशी तयारी जी आहे ती भाजपने केलेली आपल्याला दिसून येते. भव्य असा स्टेज जो आहे तो तयार केलेला आहे आणि या स्टेजवरती महापुरुषांच्या ज्या तसविरी लावलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी संविधानाची प्रतसुद्धा पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी शपथ घेतली त्यानंतर त्यांनी संविधानाच्या प्रतीचं पूजन जे आहे ते केलं होतं आणि त्यानंतर भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संविधानाची प्रत जी आहे ती ठेवली जाते. या अधिवेशनामध्ये सुद्धा ही संविधानाची प्रत जी आहे ती ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून भाजपवरती आरोप वारंवार केला जातो की संविधानचं पालन जे आहे ते भाजप नेहमी करत नाही, संविधानाचं उल्लंघन करतंय, संविधानात बदल जो आहे तो भाजपकडून केला जातो, असे आरोप काँग्रेस नेहमीच करतं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आजच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या वतीनं जो भव्य असा स्टेज तयार करण्यात आलेला आहे या महाअधिवेशनाचा आणि त्या ठिकाणी संविधानाची प्रत जी आहे ती सुद्धा ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं पूजन जे आहे त्याच्या या प्रमुख कार्यक्रमामध्ये उद्घाटनाच्या वेळी जे आहे ते प्रमुख नेते करणार आहेत. त्यामुळे भाजपवरती जे जे संविधान बदलाचे आरोप केले जातात तो पुसण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही संविधानाची प्रत ठेवून करतं काय की असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. त्यामुळे साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर काँग्रेस एकीकडे आरोप भाजपवरती करतं, परंतु दुसरीकडे भाजपच्या वतीनं संविधानाची प्रत जी आहे ती आज या मंचावरती ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं पूजन सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.